नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही आत येते. आईनी मात्र माईंची महिनावतीने फुलही अगदी ओरवाडून तोडलेली, त्यामुळे सायलीला अजून सुद्धा तेच विचार अगदी मनामध्ये असतात. सायली विचार करते की आईनी फुल असं का तोडली असेल, आणि तोडली कसली, ओरवाडून घेतली. आई असं कसं करू शकते, आणि तीच हे बाबतीतच जे वागणं आहे तर ते मला अजिबात पटत नाही. आणि मी काय करूया, यांना विचारू का? परत म्हणते की नकोय. जर यांना मी विचारायला गेले तर मात्र हे परत पुरावा करतील. जरीही विचारायला गेले तरी सुद्धा उगाच मी माघार घेतल्यासारखं वाटेल. मग त्यापेक्षा नकोच विचारायला, असे आता सायली ठरवते. त्यानंतर मात्र चैतन्य अर्जुनशी एका केसबद्दल बोलत असतो, आणि तेवढ्यात अर्जुन उठतो आणि कॉफी असं म्हणतो, कारण त्याला सायलीला कॉफी मागायची असते. मग तो म्हणतो की अरे मी कॉफी कशी मागू, आणि जर स्वतःहून मी कॉफी मागितली तर मात्र माघार घेतल्यासारखं होईल. मग मी माघार कशाला घेऊ, मी माघार नाही घेणार. मग मी कशी कॉफी मागू, असा आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो. तर चैतन्य ऐकतो. चैतन्य म्हणतो की अरे तुला कॉफी हवी आहे ना. त्यावर अर्जुन त्याला विचारतो, अरे तुला कसं कळलं की मला कॉफी हवी आहे? तर आता चैतन्य म्हणतो की मला कळलं. अरे माझे कान काही संपावर नाही गेलेलेत. हे बघ, अरे तू इतकं म्हणजे मोठ्याने ओरडत होतात की सायली वहिनीला किचनमध्ये सुद्धा ऐकू गेलं असेल. त्यामुळे एक काम कर, तू सायली वहिनींना आवाज दे, तिला हाक मार आणि तिला कॉफी द्यायला सांग. आणि जर हे तू लगेच लवकर केले तर मात्र आपल्याला जी केस आहे परवाची, तर त्याकडे वळता येईल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे तुला कळत नाही का, मी स्वतः का बडबडतो? तर आता चैतन्य विचारतो की अरे तू स्वतः का बडबड करतो, तिला का मागत नाही तू कॉफी? नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांमध्ये. नक्की काय झालेलं आहे? तर तेव्हा आता अर्जुन थोडंच डोळ्याला पाणी आणत म्हणतो की माझं आणि सायलीचं जरा भांडण झालेलं आहे, अगदी लाजत. त्यावर आता चैत्य लगेच आता आपली मान फिरवत आता एकदा नाही, दोनदा नाही, तर असे 4 वेळेस काय काय असे करतो. अर्जुन त्याला खुणावतो की अरे इतक्या मोठ्याने ओरडू नकोस, सायलीपर्यंत ऐकायला जाईल म्हणून. जगातील सगळ्यात आयडियल कपलमध्ये भांडण, सायली अर्जुनमध्ये भांडण, इतका राग. तेव्हा आता अगदी नवट करण्यासारखं मात्र आता हा चैतन्य बोलतो. तर आता अर्जुन म्हणतो की झालं का तुझी नौटंकी करण्याचं? आता ही ओव्हर ॲक्टिंग आहे ना, ती झाली असेल तर हे बघ, आमच्यामध्ये काही दरार वगैरे नाही. आणि हे बघ, तिचं काही आता म्हणणं आहे तर ते मला नाही पटले म्हणून मी रिएक्ट झालो. आणि हे पक मी रिएक्ट झालो म्हणून आता मला कॉफीसुद्धा नाही मिळणार. तर आणि कॉफीसाठी काही पण असे आता अर्जुन बोलतो, आणि आता कॉफी करत असतो. त्यानंतर आता इकडे सायलीची सुद्धा तीच अवस्था असते. तिला सुद्धा आता अर्जुनशी बोलायचं असतं. तेव्हा ती स्वतःला म्हणते की खरंच यांच्याशी बोलण्याशिवाय मला काही आता सुचणार नाही. पण नक्की आता त्यांच्याशी मी कसं बोलू, मग नक्की मी काय करू? म्हणून सायली आता लगेच कॉफीचा कप घेते, आणि तो लगेच अगदी रागाने अर्जुन समोर येऊन टेबलवर अगदी जोरात ठेवून देते. तेव्हा आता अर्जुन कॉफीच्या कपाकडे बघतच असतो. शेवटी त्याला त्याची मनाची कॉफी मिळालेलीच असते. तर आता सायली ही चैतन्य भाऊजींना म्हणते की चैतन्य भाऊजी, अहो ही तुमची कॉफी. आता चैतन्य भाऊजींना अगदी प्रेमाने सायली कॉफी देते, परंतु अर्जुनला मात्र अगदी रागाने. आणि हे बघा चैतन्य भाऊजी, तुम्हाला जर काही खायला वगैरे हो असेल तर सांगा बरं का, असे म्हणते. तर आता अर्जुन चैतन्याकडे अगदी नौटंकी केल्यासारखा रागाने बघतो. तर चैतन्य अर्जुनकडे बघत म्हणतो की नाही सायली वहिनी, बास, कॉफीच बास झाली. तेव्हा आता सायली अर्जुनकडे बघून हसते. तोरतच परत ती मागे वळते. तेव्हा आता अर्जुन मुद्दाम म्हणतो की मला कॉफी नकोय. तेव्हा आता अर्जुनला असं वाटतं की आता मात्र कॉफी पिण्यासाठी
बायको मला मस्का लावेल म्हणून तो स्वतःशी हसतो. आता मात्र सायली काही कमी नसते. अर्जुन ठरवतो की जेव्हा सायली मला प्रेमाने कॉफी देईल तर मी पिणार ती कॉफी. सायली आता पुन्हा मागे वळते आणि रागाने तो कॉफीचाच कप उचलते आणि जायला निघते. तेव्हा मात्र अर्जुन पुन्हा ओरडतो की थांब आणि तो मुद्दाम आता चैतन्याला म्हणतो की कॉफी म्हणजे अन्न असतं ना, आणि पूर्णाजीने मला शिकवलेलं आहे की अन्न हे वायाला जायला नकोय, त्यामुळे मी कॉफी ही पिणारच, कॉफी ही पिणारच, त्यामुळे कॉफी दे असं करत असतो. तर आता सायली पुन्हा मागे येते आणि पुन्हा आता टेबलवर आता ती कॉफीचा कप ठेवून देते, तो पण रागानेच. त्यावर आता सायली पुन्हा जायला निघते. तर आता अर्जुन हा मुद्दाम चैतन्याला म्हणतो, कोण खोटं बोलतो हे तुला नाही कळत. आणि हे मग चैतन्य, अरे चौगुले वर्सेस गोरे, नक्की कोण खोटं बोलतं हे कळत नाही ना. तेव्हा आता सायली मुद्दाम अगदी ऐकत असते आणि लगेच ती स्तब्ध होते. तर आता अर्जुन मुद्दाम हे सर्व बोलत असतो आणि खरंच कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. तेव्हा मात्र आता चैतन्य विचारतो की अरे चौगुले कोण, आपण तर आता दुसऱ्या केसबद्दल बोलत होतो. त्यावर आता अर्जुन हा चैतन्याला शांत राहायला सांगतो आणि माझं ऐकून घे असं म्हणतो. आणि हे बघ, सोल्युशन तर खूप सोपं आहे. या दोघांना मात्र सेपरेट भेटायचं. एक तर अगोदर चौरेला भेटायचं आणि मग त्याला काही प्रश्न विचारायची, आणि मग जेव्हा गोरे एकटा सापडेल तर त्याला सुद्धा तेव्हा सेम प्रश्न विचारायची, आणि जर ते दोघं खोट बोलत असतील तर मात्र त्या दोघांची उत्तरं कधीही मॅच नाही होणार. तेव्हा सायलीला सुद्धा आता हे आई बाबांकडून खरं कसं काढून घ्यायचं याबद्दल आता तिला लगेच क्लू मिळतो. ती लगेच म्हणते की आता नक्की हे मला आई बाबांकडून खरं कसं काढून घ्यायचं आहे याबद्दलच सांगतात, म्हणून सायलीच्याही लक्षात येते. तेव्हा आता सायलीवरून अर्जुनकडे बघते. तर आता अर्जुन कॉफीचा कप दाखवून तिला अगदी हसतो, स्माईल करतो, परंतु सायली मात्र आता आपला चेहरा वाकडा करते आणि लगेच किचनमध्ये येते. आता चैतन्य पुन्हा हळूच विचारतो की अरे गोरे चौगुले, हे नक्की तुझं काय सुरू आहे. तर आता अर्जुन चैतन्याला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की चल कॉफी पिऊन घे. त्यानंतर तर आता नागराज महिपतला फोन करतो आणि महिपतला फोन करून तो सर्व काही सांगतो. अरे मी ते प्रियाचा मोबाईल घेतला होता, परंतु त्यातील तो व्हिडिओ आहे तो सुद्धा डिलीट केला, परंतु एखादा लफडा झालेला आहे. तेव्हा अगदी महिप्त म्हणतो की अरे व्हिडिओ तर डिलीट झाला, मग काय म्हणणार आहे, अजून काय प्रॉब्लेम झाला. तेव्हा मात्र आता लगेच नागराज सांगत असतो की हे पक, अरे तिने तर हा व्हिडिओ आहे ना एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर सेव्ह करून ठेवलेला आहे, तर त्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे डिलीट करणं हे अशक्य आहे. तेव्हा आता महिप्त म्हणतो की हे बघ नागराज, सेट काहीतरी काम करा. ती चिचुंद्री आहे ना, तर तिच्या लॅपटॉप वगैरे जी काही तिची प्रत्येक खेळणी असेल तर ती माझ्याकडे आणून जमा करा. बाकीचं काय करायचं आहे ते मी माझं बघतो, असे म्हणून आता महिप्त फोन कट करतो. त्यानंतर मैनावती आपल्या रूममध्ये बसून चणे खात असते आणि तेवढं तेथे सायली येते. सायलीला मात्र आता अर्जुनने जे काही सांगितलेलं आहे की एकेकाला अगदी सेपरेट एकच प्रश्न विचारायचे आणि त्या दोघांची उत्तरं अगदी सेम आली पाहिजे, तेव्हा आता ती तेच करण्याचं ठरवते. आता सदाशिव तेथे नसतो म्हणून ती इकडे तिकडे डोकावते आणि मैनावतीला विचारते की आई अगं बाबा कुठे आहे. तर मैनावती म्हणते की अगं ते जरा बाहेर गेलेले आहेत. आपल्या दुकानातील ज्या चिंध्या असतात ना, आणि त्या चिंध्या आहे तर त्या एका गोधरेवालीला विकतो आम्ही. अगं मग त्याचे 300 रुपये येणं बाकी होतं, ते वसूल करण्यासाठीच गेले तुझे बाबा. तेव्हा सायलीला तेच हो असतं. सायली मनात म्हणते की म्हणजे आई तर एकटी आहे, मग आता आपल्याला तिच्या मनात काय आहे हे अगदी जाणून घेता येईल. आता सायली बेडवर बसते, तर मैनावती म्हणते की बस ना बाळा. तर सायली बसते आणि तेवढ्यात सालीने 2 गाठोडे आणलेले असतात
आता ते गाठोड्याची गाठण ती सोडते. मैनावती विचारते की अगं सायली, हे काय आणलंस तू? काहीतरी खायला आणलंस वाटतं तू आपल्या आईला. तर सायली म्हणते की नाही गाई. आता सायली सांगायला जाणार तोच लगेच मैनावती म्हणते की अगं दागिने वगैरे ठेवलेत की काय तू यामध्ये? आणि हे पकसायले, अगोदर जर माझ्याकडे दागिने असते तर मी सुद्धा असेच लाल कपड्यामध्ये बांधून ठेवले असते. आणि काय ह्या सुभेदारांकडे जे काही दागिने आहे तर ती ही माणसंसेच गाठोड्यामध्येच बांधून ठेवतात का लाल कपड्यात? त्यावर आता सायली म्हणते की नाही आई, अगं मधुने, आमच्या लहानपणीच्या काही गोष्टी आहे ना, तर त्या अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या आणि त्याच वस्तूच हे गाठोड आहे आणि तेच तुला दाखवायला मी येथे घेऊन आले. तेव्हा मैनावती म्हणते की अगं बघू ना. म्हणून मैनावती एक गाठोड घेते आणि ते चेक करत असते. तर सायली आता दुसरे गाठोडे आहे तर ते गाठवडे सोडत असते. आता ते गाठोड सोडत असताना सायलीला तिच्या लहानपणचा भूतकाळ आठवतो. त्या क्षणाची आठवण होते. हातामध्ये डॉल घेऊन जेव्हा ती अर्जुन आणि या सगळ्या सुभेदार कुटुंबाला बाय करत चाललेली असते आपल्या प्रतिमा आईसोबत, त्यावेळेचा तो क्षण सायलीला आठवतो. तिला त्रास होत असतो. तेव्हा आता मैनावतीचं लक्ष सायलीकडे जाते. सायलीने डोळे बंद करून आता तिला जो त्रास होत आहे तर आता हे बघितल्यानंतर मैनावती विचारते की सायली, अगं काय होतं तुला? काही त्रास वगैरे होतो की काय तुला? गरगरते वगैरे काही का? थांब, मी तुला पाणी देते. सायलीचे जे काही नियम आहे त्या बाबतीत आणि तोच कागद माझ्याकडून फाडायचा राहून गेला आणि मुद्दाम ती आता अगदी अश्विनला म्हणते आणि मी घरच्यांच मन जिंकण्यासाठी, माझी जागा त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी मी काय काय करू आणि काय काय नाही असे मला वाटते. म्हणून आता हे सर्व माझ्या लक्षात राहावे तर त्यासाठी मात्र ही चिठ्ठीत मी सर्व नियम लिहून काढलेले आहेत. तेव्हा आता अश्विन विचारतो की म्हणून तू त्यासाठी हे सर्व करणार आहे का? अगं हे बघ, तुझा स्वभाव खूप वेगळा आहे. मग तू हे सर्व कसं करणार बरं? त्यावर आता लगेच प्रिया म्हणते की अरे हे बघ, सायली मात्र हे सर्व करून सगळ्यांना इम्प्रेस करते. म्हणून म्हटलं की बघूयात की तिच्यासारखं वागवून सगळेजण आता माझ्याशी कसे वागतात. मी त्यांच्या अगदी पुढं करून गोड वागण्याचा प्रयत्न करेल. बघूयात की कोण कसे वागते असे मी ठरवले. त्यावर आता अश्विन स्पष्ट म्हणतो, हे बघ, मुळात तन्वी तुला कुणालाही इम्प्रेस करण्याची काही गरज नाही आणि सायलीसारखं वागून तर अजिबात नाही. मम्मा, डॅड, पूर्णाजी यांनी मात्र जो आतू आहे तसं जर तुला स्वीकारलं तर ठीक आहे आणि जरीही नाही स्वीकारले तर तू स्वतः बदलण्याची काही गरज नाही. तेव्हा मात्र आता प्रियाही अगदी अश्विनकडे बघत हसते आणि ती चिठ्ठीचा अगदी लगेच आता चुरगाळून लगेच फेकून देते आणि लगेच आता अश्विनच्या गळ्यामध्ये हात घालत आता पुढे येते आणि म्हणते की अरे अरे, तुला फक्त माझी किंमत आहे ना, आणि तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. हे बघ अश्विन, तुम्हाला खूप सुखात ठेवतो. मग तुला खुश ठेवण्यासाठी मी काय करू ते सांग बरं. म्हणून ती अश्विनच्या परत मिठी देते. तेव्हा अश्विन सुद्धा खुश होतो आणि तिला अगदी घट्ट मिठी मारतो. तर आता प्रियाच्या डोक्यात आणखीन काहीतरी प्लॅनही सुरू असतात. त्यानंतर आता अस्मिता ही सचिनची वाट बघत असते. सचिन अजूनपर्यंत दिलेल्या वेळेवर आलेला नसतो. आता अस्मिताच्या येरझाया सुरूच असतात. तर पूर्णाजी आणि कल्पना तेथे असतात. पूर्णाजी म्हणते की अगं हे बघ अस्मिता, अगं किती वाट बघशील, किती येरझाया मारशील. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हे बघ पूर्णाजी, अगं सचिनची वाट बघून बघून अगदी कंटाळा आलेला आहे. तर तरी नशीब की त्याने मला सांगितले की आज येतोय म्हणून, नाहीतर सरप्राईजच्या नावाखाली तो काही सांगायला तयारच नव्हता. त्यावर तो प्रताप म्हणतो की अगं निदान त्याने त्याच्या फ्लाईटचं टायमिंग सुद्धा आपल्याला कळवायला हवं होतं. म्हणजे हे बघ, आपण त्याला आणण्यासाठी एअरपोर्टवर गेलो असतो किंवा गाडी तरी पाठवली असती. तेव्हा आता अस्मिता म्हणते
की तेच तर तो कधी म्हणजे फ्लाईटने येणार होता, संध्याकाळी किंवा सकाळी याने काही सांगितलेलं नाही. तर मग तो मला एवढंच म्हणाला की तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून मला अगदी घ्यायला येऊ नका. आणि तेवढ्यात सायली दाराशी ते गाठोड घेऊन येते आणि ते गाठोड मात्र तेथे टेबलवर ठेवते एका झाडाच्या कुंडीमागे. तर आता कल्पना ही अस्मिताला म्हणत असते की अस्मिता, अगं असून दे अगं. सचिन आमच्यासाठी इकडे, आपल्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी भारतात येतो. हेच तर आपल्यासाठी खूप काही आहे. आता चैतन्य आणि अर्जुन सचिन येतो हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय, सचिन येतोय म्हणून आता अर्जुनला खूप आनंद होतो. चैतन्य म्हणतो की आई शपथ, किती वर्षातून आपण त्याला भेटणार आहोत. आणि तेवढ्यात सायली सुद्धा तिथे उभी असते. तर आता पूर्णाजी विचारते की सायली, अगं तू सुद्धा अजूनपर्यंत सचिनला नाही भेटली ना. त्यावर सायली फक्त मान नाही असं डोलावते. आणि तेवढ्यात आता सचिन मात्र आपलं बॅग वगैरे घेऊन मोठ्या स्टाईलमध्ये, अगदी दबंग स्टाईलमध्ये तेथे आता दरवाज्यात हजर होतो. आता एक वेळ अस्मिताला अगदी हे वेगळं स्वप्न वाटत असतं. तिला दृश्य आता व्यवस्थित दिसत नाही. परंतु जेव्हा आता हुबेहूब सचिन आता आलेलाच असतो, आता तो सचिनच आलेला आहे हे मात्र अस्मिता जेव्हा आता बघते, तिच्या मनाची खात्री पडते, तेव्हा तिला इतका आनंद होतो. ती जोरात सचिन असं ओरडते. सचिन मात्र मोठ्या स्टाईलमध्ये आता सगळ्यांकडे पाहत असतो. तर कल्पना म्हणते की अगं अस्मिता, तू अजूनपर्यंत का अगदी सचिन सचिन म्हणून ओरडते. तुला भास होत असतील सचिनचे, कारण तो केव्हाची वाट बघत असे. सचिन येईल, अजूनपर्यंत तो नाही आलेला. तर अस्मिता खुश होऊन म्हणते की मम्मा, अगं बघ ना तू, सचिन आला सुद्धा. आता कल्पना, प्रताप हे सगळेजण उठतात आणि दारातून डोकावून बघतात, तर काही सचिन समोर असतो. आता पूर्णाजी सुद्धा सचिनला बघून खूप खुश होऊन आता त्याच्याकडे बघून हसते. आणि कल्पनाला सुद्धा खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता सगळेजण सचिनला बघून अगदी खुश होतात. तर लगेच आता चैतन्य म्हणतो की साक्षात सचिन. तर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की अरे सचिन, तुझं इंडियामध्ये स्वागत आहे. तर तेव्हा लगेच सचिन खुश होत ठक्यू असं म्हणतो. आता लगेच आता हा सचिन आहे. तर तो उठाबशा काढत म्हणतो की अरे गिस तर मी खूप आणलेली आहेत. परंतु आता उठाबशा काढायच्या झाल्या असतील, कोणी थांबवलं तर मात्र गिस दाखवता येईल. तेव्हा आता अस्मिता म्हणते की पुरे आणि परत त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की अरे सचिन, तुझी वाट बघता बघता जीव मात्र माझा खरंच गेला की आपल्या बाळाला सांगायचे की बाबा येणार आहे, बाबा नक्की. परंतु आता मात्र मला वाटायला लागलं होतं की तू त्याचा जन्म झाल्यावरच येशील. म्हणून तो मात्र आता सचिन अस्मिताला जवळ घेतो आणि म्हणतो की ए अस्मिता, मला मात्र माझ्या बाळाशी खूप गप्पा करायचे आहेत. माझा वेळ तुमच्या दोघांसोबतच घालायचा आहे. तर त्यावर आता प्रताप म्हणतो की सचिन, तू एक काम कर, तू आता थोडासा आराम कर. आज जा बरं, आणि ते जे काही तू शॉपिंग केलेलं आहे तर ते अस्मिताला तिकडेच दाखव आणि मुख्य म्हणजे बाळाशी सुद्धा गप्पा कर. पूर्णाजी म्हणते की हे बघ सचिन, तू आई बाबांना भेटून आल्यानंतर इथेच काही दिवस राहायचे आहे. तर कारण एकदा बाळ आल्यानंतर आम्हाला तुमचा सहवास नाही लाभणार. अस्मिता म्हणते की हो चालेल. तर लगेच आता सचिन मस्का मारत असतो. तर अस्मिता म्हणते की मस्का मारणं पूर्ण बंद कर, गिफ्ट्स घे आणि चल रूममध्ये. तेव्हा सचिन आपले बॅग वगैरे आहे तर ते घेतो आणि अस्मिता आणि सचिन रूममध्ये जातात. अर्जुन म्हणतो की चला, तर मी माझं काम आता रूममध्ये करतोय असे बोलून चैतन्य आणि अर्जुन आत जातात. तेव्हा मात्र सायली आता दाराशी कोणाची तरी वाट पाहत असराव. मिस्टर आणि मिसेस आता गोरे हे काहीतरी वेगळंच वाटतात. सायली वहिनी नक्कीच यांच्या पोटी जन्माला आली नसेल. मला असं वाटतं की अर्जुन, आपल्याकडून त्या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. तर सायली
आता सदाशिव येण्याची वाटच पाहत असते. सदाशिव येतो तर सायली अगदी मैनावतीच्या नकळत मात्र सदाशिवला ते गाठोड पुन्हा दाखवते आणि म्हणते की बाबा हा फ्रॉक बघा, कारण आमच्या लहानपणी हे सगळे फ्रॉक तुम्ही शिवायचेत ना. तेव्हा आता सदाशिव लगेच म्हणतो की हो अगं पोरी, हा फ्रॉक तर मी शिवलेला आहे. त्यानंतर आता दोघे मैनावती आणि सदाशिव एका रूममध्ये असतात. तर आता सायली ही मैनावतीला विचारते की आई, तू तर असं म्हणाली होती की माझा फ्रॉक मात्र बाबांनी शिवलेला नाही, तर परंतु बाबा तर आता असं म्हणाले की तो फ्रॉक त्यांनी शिवलेला आहे. मग तुम्ही दोघेही सेम उत्तर का देत नाहीत? सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. आणि बाबा असं म्हणाले की जेव्हा मी हरवले होते तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता, आणि तू तर आई म्हणाली मी 5 वर्षाची असताना हरवली. तेव्हा आता सायलीने असे प्रश्न विचारल्यानंतर आता दोघेही गोंधळून जातात, कारण दोघांची उत्तरंही वेगवेगळी असतात आणि सायलीने बरोबर त्यांना अगदी डोमिनेट करून मात्र अगदी दोषी ठरवलेलं असतं. म्हणजे नक्की काहीतरी आपल्यापासून लपवतात. मैनावती आणि सदाशिव मात्र अगदी घाबरतच एकमेकांकडे बघत असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.